ओके बाळांनो, सर्वांनी लक्ष द्या. आता इकडे तुम्हाला माहिती आहे की आपला पहिला जी प्रार्थना आहे, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. ह्या प्रार्थनेनंतर मी चित्रकार कसा झालो हा आपला पाठ लेसन झालेला आहे, बरोबर आहे. आता आपल्याला मी चित्रकार कसा झालो ह्याचे मी तुम्हाला काय करणार आहे, शब्दार्थ है ना, मीनिंग जे आहेत ते मी पाठवणार आहे PDF, आणि क्वेश्चन्स आन्सर पण पाठवणार आहे. त्याच्यामध्ये काय करायचं नीट ऐकून घ्या. ओके, काय डाऊट्स असतील तरी पण तुम्ही पर्सनल मेसेज मला करू शकता, बिंदास विचारू शकता. हां, टिपा ज्या आहेत, नोट्स त्याला म्हणतात, त्या पण मी देणार आहे. वाक्यप्रचार व त्याचे अर्थ, ह्या 3 गोष्टी लिहायच्याच आहेत, मी जेवढं पाठवणार आहे तेवढं, ठीक आहे. त्याच्यानंतर कृती सोडवा असताना कृती सोडवा. त्या कृतीमध्ये आहेत ना, शक्यतो बघा फुल्ली केलेल्या आहेत ना, स्टार किया हुआ वही खाली लिखना है, जो लेसन के नीचे वही लिखना है, ठीक है. उसके अलावा जो है वो लर्न करो, मतलब रीड करो उसको, क्योंकि वो भी पूछे जाता है, ठीक है. दुसरी बात, फक्त स्वमत कृती जी असेल ती पण काय करायची आहे, फुल्ली केलेली स्टार केलेली जे पण विचारले असेल ती आपल्याला सॉल्व करायची आहे किंवा लिहायची आणि पाठांतर पण करायची आहे. त्यानंतर जे ग्रामर पार्ट आहे हे लक्षात ठेवा, जेवढं ग्रामर आहे कुठे पण असून दे, मग ते है ना, व्याकरण कृती त्याला काय म्हणतात, व्याकरण कृती. ओके, लक्षात घ्या. लिंग ओळखा, तक्ता पूर्ण करा, किंवा एक वचन अनेक वचन. मैं तो अभी पढ़ाने वाला हुई, एक बार आपको तो पता है सब, एक वचन लिंग हम लोग 5th स्टैंडर्ड से सीख के आए, ईजी एकदम. फिर भी मैं बताऊंगा आपको अभी इसमें. मग जेव्हा मी हे पाठवेन ओके ना, तेव्हा PDF पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जे क्वेश्चन्स आंसर है ना, बुक के नीचे वाला, मतलब बुक के नीचे वाला है स्टार किया हुआ, वही लिखना है. और ग्रामर का जितना भी पार्ट रहेगा वो सब ग्रामर लिखना है आपको, सब कंपल्सरी लिखना आहे. त्याच्यामध्ये लिंग, वचन, एक वचन, अनेक वचन, बरोबर की नाही, समानार्थी, विरुद्धार्थी, ह्या गोष्टी पण लिहायच्यात. आणि सर्वात महत्त्वाचं, आता बघूया आपण थोडंसं अभ्यास करूया व्याकरणाचा. त्याच्यामध्ये स्टार्टिंगलाच बघा आपण समजून घेऊया, बरोबर ना, वाक्य म्हणजे काय. आता याच्यामध्ये हे ग्रामर पण सध्या तरी नाही पण विचारलं जाऊ शकतं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला जेव्हा आता प्रॅक्टिस टेस्ट वगैरे असेल तेव्हा ग्रामर आणि ॲटलिस्ट बघा, आता पुढचा तर लेसन आपल्याला शिकायचंच आहे, जे पण काय आहे ते, बरोबर ना. प्रभात म्हणून एक पोएम आहे, ती पोएम तर आपल्याला शिकायचीच आहे. पण त्याचबरोबर पोर्शन किती येणार, काय येणार हे नंतर मी सांगेन. पण सर्वात महत्त्वाचं आता आपण समजून घेऊया ह्याच्यामध्ये वाक्य म्हणजे काय. आपण ग्रामर पार्ट पाहणार आहोत. वाक्य म्हणजे काय, संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे 2 भाग असतात, ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय. मतलब यहाँ पे वाक्य के 2 भाग होते हैं. पहला, जिसके बारे में बताना है उसको उद्देश्य बोलते हैं, बराबर. और जो बोलना है उसके बारे में जो बताना है उसको क्या बोलते हैं, विधेय. त्याचा अभी एक एग्जाम्पल लेंगे, उदाहरण. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. अभी क्या बोला इसमें, त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. आता बघा, या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे, बराबर आहे, म्हणून मुलगा हे उद्देश. अभी इसमें उद्देश क्या आएगा, तो मुलगा, क्योंकि त्याचा मोठा मुलगा है ना, मुलगा आणि काय करतो तर जातो, त्यामुळे उद्देश मुलगा येणार, अंतर जातो हे विधेय येणार. विधेय मतलब लास्ट, ॲक्च्युली क्रियापद हे विधेयच असतं है ना, लास्ट में क्रियापद क्या आहे, जातो, विधेय आहे. या वाक्यातील त्याचा व मोठा हे शब्द उद्देशाचा विस्तार आहेत. बघा, त्याचा मोठा है ना, हे उद्देशाचा काय विस्तार. मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो असं पण सेंटेन्स असू शकतं, पण त्याचा मोठा हे मुद्दाम दिलं आहे. ओके, म्हणून तो विस्तार झाला त्याचा मोठा मुलगा, म्हणजे नामाविषयी जास्त माहिती, एक्स्ट्रा माहिती इथे सांगितली आहे. तर दररोज आगगाडीने हे शब्द विधेयाचा विस्तार करतात. आता बघा, त्याचा किंवा मुलगा मुंबईला जातो इतकं पण झालं असतं, पण नाही, दररोज आगगाडीने मुंबईला जातो, मग दररोज आगगाडीने हा विधेयाचा काय झाला, विस्तार झाला. लक्षात आलं, त्याला विधेय विस्तार म्हणतात. हे फक्त आपल्या अभ्यासासाठी आहे. पुढे आपल्याला महत्त्वाचं म्हणजे बघा 9th और 10th को ये एकदम इम्पोर्टेंट है, इसलिए अभी से सुनो. मैं बाद में भी पढ़ाऊँगा, अगर नहीं समझा तो मुझे मैसेज करो, हम लोग फिर से एक बार लेंगे इसका रिवीजन. कुछ टेन्शन मत लेना, ठीक आहे. पण जेवढं समजतं आहे तेवढं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा बाळांनो. आता आपल्याला हे महत्त्वाचं आहे, वाक्याचे विविध प्रकार मिळतात, बरोबर ना, टाइप्स ऑफ सेंटेन्स. आता बघा, विधानार्थी वाक्य, बरोबर ना, दुसरं प्रश्नार्थी वाक्य, तिसरं उद्गारार्थी वाक्य आणि चौथं कोणतं आहे, आज्ञार्थी वाक्य. हे एकदम महत्त्वाचं आहे, एकदम महत्त्वाचं आहे बाळांनो.
आता बघा काय म्हटलं, मग इथे पहिलं आपण विधानार्थी वाक्य बघूया. वाक्याचे विविध प्रकार आहेत, त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत. हे तुम्हाला 9thला पण आणि 10thला पण आहे, म्हणून हे खूप नीट लक्ष देऊन ऐका. अच्छे से ध्यान दे के सुनो. एकदम इजी, मतलब इतना इजी है ना, ये मार्क्स हम लोग को जाना ही नहीं चाहिए और एकदम इजीली मिलते. बघा, विधानार्थी वाक्य बरोबर आहे, त्याला सिंपल सेंटेन्स म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. काय म्हटलं आहे, टाइप्स ऑफ सेंटेन्स. विधानार्थी वाक्य पहिलं डेफिनेशन बघूया. या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असतं. केवळ मतलब सिंपल सेंटेन्स, एकदम साधं सेंटेन्स असतं, सिंपल सेंटेन्स त्याला म्हणतात, बरोबर आहे ना. केवळ विधान केलेलं असतं त्याला काय म्हणायचं, विधानार्थी वाक्य. एकदम सोपं आहे. आता पहिलं एक्झाम्पल घेऊया. उदाहरणार्थ, माझे घर दवाखान्याजवळ आहे, बरोबर आहे. माझे घर दवाखान्याजवळ आहे, सिंपल सेंटेन्स. किंवा तो रोज व्यायाम करत नाही, तो रोज व्यायाम करत नाही. आता जास्त डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही तुम्ही, ध्यान में रखो. आपको 10th में विधानार्थी वाक्य में और 2 प्रकार आते हैं, बरोबर आहे. त्याला होकारार्थी आणि नकारार्थी म्हटलं. आता बघा, ह्याच्यामध्ये तो रोज व्यायाम करत नहीं है ना, तो नकारार्थी में आएगा ये, बराबर है. लेकिन आप अभी टेंशन मत ले लो, वो बाद में. विधानार्थी में भी 2 प्रकार आते हैं, होकारार्थी और नकारार्थी. लेकिन फिलहाल तो हम लोग को एग्जाम अभी स्टडी के लिए क्या दिया है, 4, बरोबर ना. 4 प्रकार दिले आहेत, तेवढेच आपण बघूया. दुसरं प्रश्नार्थी वाक्य, एकदम सोपं, सर्वात सोपं, एकदम इझी. या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, क्वेश्चन, है ना. क्वेश्चनेटिव्ह सेंटेन्स त्याला म्हणू शकतो आपण. म्हणजे जर एकदम इझिली, म्हणजे काय, ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क असतो ना, बरोबर ना. देखो क्वेश्चन मार्क है लास्ट में, 100% वो क्वेश्चन प्रश्नार्थी वाक्य आहे, लक्षात घ्या. एकदम इझी, बरोबर आहे ना. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी वाक्य कैसे पहचानने का बताए, उसके पंक्चुएट मार्क्स से, बरोबर. पंक्चुएशन जो दिया रहता है उससे, है ना. मग पंक्चुएशन काय दिलं आहे, मार्क्स बघा, सर्वांना माहिती आहे प्रश्नार्थी वाक्य. आता एक उदाहरणार्थी घेऊया. तुला लाडू आवडतो का, तुला लाडू आवडतो का. आता काच्या नंतर बघा क्वेश्चन मार्क्स दिले आहे. तुम्ही सकाळी कधी उठता, बघा क्वेश्चन मार्क्स दिले आहे, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, एकदम इझी आहे. नंतर उद्गारार्थी वाक्य, एकदम इझी. 3rd बघा, या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. भावना मतलब ना, शोक, आश्चर्य, दुःख अशा भावना असतात. अरे फार वाईट झाले, किंवा शाबास, चांगले काम केलेस, हे आपल्या भावना आहेत, बरोबर की नाही. म्हणजे आपण भावना व्यक्त केल्या, है ना. मग तसं बघा, अरे के बाद में क्या दिया, एक्सक्लेमेटरी. जहाँ पे एक्सक्लेमेटरी सेंटेंस है ना, एक्सक्लेमेटरी पंक्चुएशन है, 100% कौन सा वाक्य है, उद्गारार्थी. बिना सोच के लिख देने का, समझ में आया ना. लेकिन वरती जर वाक्याचे प्रकार ओळखायला सांगितले तरच, लक्षात घ्या. म्हणून इथे एक्सक्लेमेटरी जिथे येतो, भावनेचा उद्गार येतो, तिथे काय लिहायचं आहे, एक्सक्लेमेटरी. नंतर आज्ञार्थी वाक्य, मुलांनो रांगेत चाला. ही आज्ञा की ऑर्डर जिथे असते तिथे काय असतं, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा, बरोबर ना. या प्रकारच्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश असतो. ज्या पे आज्ञा, ऑर्डर किंवा आदेश असतो, ती कशी आहेत, आज्ञार्थी वाक्य. एकदम सोपं आहे की नाही. हां, नाही कळालं तर पुन्हा विचार बाळांनो, पण एकदम सोपी वाक्य आहेत, एकदम सिंपल आहेत, है ना. ओळखण्यासाठी पण, आणि आपण आरामामध्ये त्याला काय करू शकतो, इझिली मार्क्स आपण मिळवू शकतो. प्रैक्टिस टेस्ट पेपरमध्ये किंवा यूनिट टेस्टमध्ये हे ग्रामर विचारलं जाणार 101%. आपको स्टडी के लिए भी दिया गया है, और एग्ज़ाम जो भी मैं आपको नोट्स भेजूंगा उसमें भी है. तो ग्रामर पार्ट जो भी रहेगा आपको कंपलसरी लिखना है, ओके. और जो भी डाउट है आप पूछ सकते हो, लेकिन फ़िलहाल मैं फिर से बता रहा हूँ, जो स्टार किया हुआ वही लिखना है, क्वेश्चन, है ना, लेसन के नीचे का. और ग्रामर पार्ट सब लिखना है, विरुद्धार्थी, समानार्थी, अचूक शब्द, जो भी आहे ग्रामर पार्ट, वाक्यप्रचार व त्याचा अर्थ सर्व लिहायचं आहे. ओके बाळांनो, समजतंय ना, हे लक्षात ठेवायचं आपण सर्वांनी. ओके. आता सर्वांनी लक्ष द्या इकडे. आता आपल्याला लिंग पाहायचं आहे, बरोबर. आता लिंग म्हणजे काय, जेंडर. आता या जेंडरमध्ये एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे म्हणजे नर, है ना, आहे की स्त्री जातीचे आहे म्हणजे मादी आहे, हे आपल्याला कळते. यालाच नामाचे लिंग असे म्हणतात. आता एकदम सिंपल आहे लिंग अनुवचन, है ना. आपण बघितलं होतं याच्या आधी पण आपण, है ना, 8th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड, 5th, 6th, 7th पर्यंत पण पाहिलं आहे. पण परत एकदा पाहूया आपण की लिंगमध्ये काय सांगितलं आहे बघा, की एखाद्या नामावरून, म्हणजे नामावरून कळतं की ते नर आहे म्हणजे पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे.
है ना, जेंट्स आहे की लेडीज, आता त्याच्यामध्ये नर किंवा मादी हे परफेक्ट वर्ड आहे, बरोबर ना, यालाच नामाचे लिंग असे म्हणतात. मग आता बघा उदाहरणार्थ बघूया ना आपण. मुलगा आणि बैल हे पुल्लिंग आहे, हां, आणि मुलगा मुलगी, बरोबर ना. मुलगी आणि गाय हे स्त्रीलिंग आहे, बरोबर आहे. आणि मूल आणि वासरू हे काय आहे, नपुंसकलिंग. आता हे ओळखायचं कसं, तर बघा, तो मुलगा, तो बैल, तो ती ते असं ओळखायचं. तो मुलगा, तो बैल म्हणजे पुल्लिंग, ती मुलगी, ती गाय म्हणजे काय, स्त्रीलिंग, आणि ते मूल है ना, आणि ते वासरू, लक्षात घ्या, ते मूल किंवा ते वासरू असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नपुंसकलिंग. आता एकदम सिम्पली सांगतो बघा. एखादं है ना, ह्याच्यामध्ये बघा लिंगमध्ये लिंग बदला पण येतं आणि लिंग ओळखा पण येतं, लक्षात घ्या. मग ओळखा म्हणजे ओळखायचं असतं आणि बदला म्हणजे चेंज करायचं, चेंज करना, आणि ओळखा मतलब पहचानना, हे ध्यान में रखो, बराबर ना. तो अभी यहाँ पे क्या दिया है कि तो मुलगा, तो बैल, पुल्लिंग. अभी ज़्यादा तक बच्चे क्या करते हैं पता है, स्पेलिंग मिस्टेक, स्पेलिंग रॉन्ग लिखते हैं. लाइक पुल्लिंग, उसका देखो स्त्रीलिंग और नपुंसकलिंग कैसे लिखा है, देखो वो एग्जैक्टली वैसा ही चाहिए, बराबर. कुछ लोगों को आता है, सबको आता है, बराबर, लेकिन लिखने के टाइम पे है ना वो गलत स्पेलिंग मिस्टेक करते. और जो ऑब्जेक्टिव और छोटा क्वेश्चन रहता है उसमें स्पेलिंग मिस्टेक होना नहीं चाहिए. उकार, काना, मात्रा हे सगळं परफेक्ट पाहिजे. त्यामुळे तुम्हाला समजतं सगळ्यांना लिंग काय आहे. आपण उदाहरणं पण घेऊया पुढे. पण त्याच्यानंतर मुलगा, है ना, बैल म्हणजे पुल्लिंग, मुलगी, गाय स्त्रीलिंग, मूल आणि वासरू नपुंसकलिंग. लक्षात आलं सर्वांना. एकदम इजी आहे ना, काही टेंशन घ्यायचं नाही. और आपको जो मैं नोट्स दूंगा है ना, PDF भेजूंगा, उसमें जो है वही क्वेश्चन आंसर आएगा और वही लिंग और वचन आएंगे. एक हाथ दूसरा 99% बुक के नीचे का और उसके मैं दूंगा वही आएगा एग्ज़ाम के लिए भी और जो प्रैक्टिस टेस्ट उसमें भी. लेकिन 99 मतलब 1% कहीं मन से अगर किसी ने है ना भेजा तो एग्ज़ाम में आया तो, अदरवाइज सब इसका ही आने वाला है. मतलब जो मैं भेजूंगा उसके अंदर ही लिंग और वचन जो भी रहेगा वो आएगा. समझ में आया सबको एकदम इजीली. ओके. बघा काय म्हटलं बाळांनो, ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग असे म्हणतात, बरोबर. हां, ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता, ठीक आहे. आणि ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात. आणि ज्या नामावरून पुरुष व स्त्री जातीचा बोध होत नाही त्याला नपुंसकलिंग असे म्हणतात. समजलं. आणि लक्षात घ्या की आपल्याला ह्याच्यामध्ये डीपली पण जास्त काय जायची गरज नाही. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हे तीनच लिंगाचे प्रकार आहेत. आणि ते छान पद्धतीने व्यवस्थित तुम्ही काय करायचे आहेत ना, समजून घ्यायचे आहेत. आणि जे आपल्याला डायजेस्टमध्ये किंवा मी तुम्हाला जे देणार आहे, ओके, तर तुमच्याकडे जे काही नोट्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. और एकदम इजी है, समझ में आया. ये आपको लिखना है ग्रामर के नोटबुक में. नोटबुक जो रहेगा उसको 2 पार्ट में डिवाइड करना है. समझ में आया ना. आता पुढे बघूया. हे पण एक खूप अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवून ऐका. निर्जीव वस्तूचे लिंग तो, ती, ते याच्या मदतीने ठरवता येते. मैंने पहले ही बोला था आपको, है ना, इसके पहले कि आपको बताया था कि तो, ती, ते जर ओळखायचं असेल तर हम लोग पहचान सकते हैं. अगर पहचान नाही तो, ती, ते से, म्हणजे जर तो, ती आणि ते कसं बघा. आता एक वाक्य घेऊया, सिंगल बघा, मस्तपैकी याच्यामध्ये उदाहरण एक्झाम्पल दिलं आहे. आंबा गोड आहे, मग नाम काय आहे, आंबा, मग तो कसा आहे, तो आंबा, म्हणून तो काय लिंग कोणतं आहे, पुल्लिंग. सेकंड आहे नदी झुळझुळ वाहते, मग नाम कोणतं आहे, नदी, हे नाम आहे, बरोबर ना. मग कशी आहे ती नदी, बरोबर आहे, म्हणून स्त्रीलिंग. बघा वेलांटी मात्रा बघा, पुल्लिंगाचा ली पहिला आहे, स्त्रीलिंगामध्ये दुसरा स्त्री है ना. हां, लक्षात आलं की नाही. आणि मी पुस्तक वाचतो, आता पुस्तक हे काय नाम आहे, मग नाम कसं आहे, ते पुस्तक, लक्षात घ्या, है ना, म्हणून नपुंसकलिंग. आणि आता ते काय म्हटलं बघा, लक्षात ठेवा, वाक्यातील एखाद्या नामाचे लिंग बदलल्यास अनेकदा क्रियापदाचे रूपही बदलते. लक्षात घ्या, म्हणजे नामाचं लिंग बदललं तर क्रियापदाचं रूपही बदलतं. आता बघा उदाहरणार्थ, मुलगा दूध पितो, बरोबर आहे. आता मुलगी दूध पिते, पितोचं काय झालं, पिते. लक्षात घ्या, कारण का मुलगा दूध पितो है ना, मतलब लड़का दूध पीता है ना, और लड़की दूध पीती है ना. पितो कळतं ना, जसं हिंदीमध्ये आहे तसंच मराठीमध्ये. मुलगा दूध पितो म्हणजे मुलगी दूध पिते, कारण का मुलगी नाम चेंज झालं
म्हणून त्याचं लिंग चेंज झाल्यामुळे क्रियापदामध्ये पण फरक आला. आता बघा, हरीने आंबा खाल्ला आणि हरीने चिंच खाल्ली. लक्षात आलं? आंब्याच्या बदली काय झालं? चिंच आली, तरी पण ती खाल्ली. कारण का? लक्षात आलं ना? जर नामाचं लिंग बदलल्यास अनेकदा क्रियापदाचं रूपही बदलतं, मतलब क्रियापद भी चेंज होता है. समझ में आया सबको? एकदम इजीली है. इसका भी स्क्रीनशॉट ले लो या फिर लिख के ले लो आराम से. और आपको क्या करना है, इसको अच्छे से ध्यान में लेके ये एक मार्क जो रहता है लिंग का, और आगे इसके हम लोग सीखेंगे वचन, वो बिल्कुल एक भी मार्क्स जाना नहीं चाहिए. लक्षात आलं बाळांनो तुम्हाला? समजतं ना? बघा, वाक्य दिलं आहे ना, नाम दिलं आहे, लिंग दिलं आहे, उदाहरण एक्झाम्पल पण दिलेलं आहे छान पद्धतीने. लक्षात आलं सर्वांना? परत एकदा घ्या. मुलगा दूध पितो आणि मुलगी दूध पिते. पितोचं पिते झालं. लक्षात आलं? म्हणून हे सगळं आपोआप, म्हणजे असं बरेच ग्रामर आहे, पण आपल्याला शक्यतो पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का, की मराठी प्रॅक्टिस जास्त करा, मराठी बोलण्याचा प्रयत्न करा. हे आपोआप वाक्य आपोआप येणार आहेत तुम्हाला. लक्षात घ्या. पण लिंग एकदम सोपं आहे. आता आपण वचन बघूया. ठीक आहे? ओके. आता आपण एकदम सिंपल जे दुसरं आहे ते वचन पाहूया. बरोबर आहे? वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्याला वचन असे म्हणतात. आणि वचनाचे किती प्रकार येतात? 2. तुम्हाला पण माहिती आहे, एक एकवचन आणि दुसरं अनेक वचन. हिंदीमध्ये त्याला बहुवचन म्हणतात. बरोबर आहे? माहिती आहे? वचनाचे 2 प्रकार, एक वचन आणि अनेक वचन. वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्याला वचन असे म्हणतात. उदाहरणार्थ, गाय गाई, एक गाय अनेक गायी, एक गोष्ट अनेक गोष्टी, एक घर अनेक घरे. एकदम सोपं आहे. ओके. तरी पण काय, जर तुम्हाला डाऊट आणि नाही समजलं तर मला बिंदास विचारा. ओके, किंवा रिपीट करायला सांगा, मी ते रिपीट करेन. समजलं ना? आता एक वचन आणि अनेक वचनाचे आपण डेफिनेशन बघूया काय आहे. ती पण एकदम सोपी आहे. ओके, बघा. ओके, आता एक वचनमध्ये बघा काय दिलं आहे. नामावरून एकाचा बोध झाल्यास त्याला एक वचन म्हणतात. बरोबर आहे? नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे एक वचन असते. लक्षात आलं की नाही? म्हणजे एकाचा बोध होतो. आता उदाहरणार्थ काय, आंबा. बरोबर आहे? एक आंबा. हां ना? चिमणी, एक चिमणी. झाड, एक झाड. आणि मुलगा, एक मुलगा. बरोबर आहेत की नाही? मग याच्यामध्ये जर अनेक वचन यांचं करायचं, आंबाचं काय होणार? अनेक आंबे. चिमणी एक वचन, अनेक वचन चिमण्या. बरोबर ना? आणि झाड झाडे. आणि मुलगाचं मुले, अनेक मुले ना. एक मुलगा, अनेक मुलगे पण येऊ शकतं किंवा मुलं पण येऊ शकतं, मुले. लक्षात आलं की नाही? त्यामुळे अशा पद्धतीने येणार एक वचन. लक्षात आलं? डेफिनेशन एकदम सोपी आहे. ओके. नामावरून एकाचा बोध झाल्यास त्याला एक वचन म्हणतात. आता आपण अनेक वचन पाहूया. अनेक वचन कशाला म्हणतात? आता अनेक वचन बघा. अनेक वचनामध्ये काय दिलं आहे? नामावरून अनेकांचा बोध झाल्यास त्याला अनेक वचन म्हणतात. उदाहरणार्थ, कुत्रे, घोडे. ओके. आता कुत्रे समज अनेक वचन आहे तर त्याला एक वचन काय येणार? कुत्रा. एक कुत्रा, अनेक कुत्रे. अनेक घोडे इथे म्हटलं आहे, मग एक वचन काय येणार त्याचं? घोडा. एक घोडा, अनेक घोडे. असे बरेच नावं तुम्हाला ना कोणतीही विचारली जातील. ओके. ती नाम आपल्याला ओळखता आली पाहिजेत. किंवा बदला, हे बघा वचनामध्ये पण बदला पण येतं, ओळखा पण येतं ना. बदला मतलब चेंज करणं, ओळखणं आणि पहिचानणं. त्यामुळे आपल्याला कन्फ्यूज न होता नीट वाचायचं वरचं क्वेश्चन आणि मग आन्सर लिहायचं आहे. समजलं सर्वांना? अनेक वचन पण खूप छान पद्धतीने. आणि वचन बघा, लिंग आणि वचन शिकलो, आपल्याला ग्रामरमध्ये हे येऊ शकतं. प्रॅक्टिस टेस्टला पण, युनिट टेस्टला पण, सगळ्या ठिकाणी.